बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आपल्यासोबत आहेत. आजचा चौथा दिवस आहे. काय लक्षवेधी आहेत तुमचे आज? माझ्याच काही लक्षवेधी वगैरे नाही आहेत. आज काही कामकाज नाही आहे. जे कामकाज येईल त्याच्यावरती बोलेन मी. सिडकोच्या संदर्भामध्ये घरांच्या संदर्भातला मोठा प्रश्न आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, या घरातल्या ज्या किमती आहेत या अवाढव्य सिडकोनं केलं कसं? सिडकोच्या किमती आवाढव्या करण्यापेक्षा आमची जी घरं ती रेग्युलेट केली तर खूप बरं होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी सिडकोतर्फे मी सर्वोदय कंपनीचा सर्वे लावला होता आणि बेलापूरमधून आम्ही सुरुवातही केली होती. पण त्यावेळी काँग्रेस पार्टीचे तिथले नगरसेवक नगरसेविका आणि राष्ट्रवादीचे त्यावेळेचे नगरसेवक नगरसेविका यांनी विरोध केला, मोर्चा काढला आणि तो आमचा सर्वे बंद केल्यामुळे ज्या आमच्या पायली तयार होत्या रेग्युलर घरं होण्यासाठी त्या तशाच पडून आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सिडको एकदा वरदस्त काढल्यानंतर परत काही काम करायला त्यांचे अधिकारी बघत नाहीत. आणि त्या पद्धतीने आज ग्रामस्थांची आमच्या भूमिपुत्रांची घरं जी कायमस्वरूपी होणार ती फाईल रखडलेली आहे. बऱ्याच आमदारांचं म्हणणं आहे की निधी मिळत नाही. तुमचा अनुभव काय? मला फुल निधी मिळालेला आहे. आता 20 कोटी निधी आलेला आहे. बेलापूर स्मार्ट करायला घेतलेलं आहे. बेलापूरला आपण जवळजवळ फिश मार्केट, भाजी मार्केट, लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी, तलावाचं सुशोभीकरण असे अनेक प्रकल्प दिवाळा गावनंतर बेलापूरचे आपण काढलेले आहेत. महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन झालेलं आहे. या वर्षातले माझे जे कार्यक्रम आताच हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे, त्याचंही भूमिपूजन होईल. वीज निर्मिती आणि कचरामुक्त नवी मुंबई करण्याचं जे धोरण आम्ही घेतलेलं आहे ते नवी मुंबई कचरामुक्ती करण्याचं त्याचंही भूमिपूजन आहे. असे बरेच उपक्रम आहेत. ते आता माझे मरीना आहे जो देशातला आणि राज्यातला पहिला मरीना, त्याची सुरुवात झालेली आहे. अशी कामं होत आहेत, चाललंय. काही महाराष्ट्र भवनावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुम्ही त्रास घेतलात. बरेच वर्ष तुमचं एक स्वप्न आहे की महाराष्ट्र भवन व्हायला पाहिजे. सगळी भवनं आहेत त्या वाशीमध्ये, पण महाराष्ट्र भवन आजही झालेलं नाही. मात्र तरीही तुम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतात, अनेक प्रकारच्या टीका करतात. आता माहिती आहे तुमची माहिती चुकीची आहे पूर्ण. महाराष्ट्र भवनचं गेल्या वर्षी टेंडर झालं. इन्व्हायरमेंटच्या परवानगी नसल्यामुळे, एअरपोर्ट आल्यामुळे ते आत्ता परवानगी मिळाली आणि गेल्या वर्षी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि काम जोरदार सुरू आहे. पण लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे, वंदाताईंची काम केलं नाही, काम होत नाही, काम सुरू आहे. आपण साईटवर जा. मी त्या दिवशी साईटवर गेली, पूर्ण साईटचा जायजा घेतला. काम जोरात सुरू आहे आणि 2 वर्षामध्ये लोकार्पण सोहळासुद्धा या महाराष्ट्र भवनाचा होईल. त्याचप्रमाणे आज आमची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजची केस आहे. काही लोकांनी ते असंतुष्ट आत्मे जे आहे, ज्यांना हॉस्पिटल नको आहे, मंदा म्हात्रे करते ते कोर्टात गेल्यामुळे आज लास्ट तारीख आहे आणि ती जर झाली तर भूमिपूजन होले 8 दिवसामध्ये आचारसंहितेच्या अगोदर आणि लाखो लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि लोकांना चांगली सुविधा तिथे प्राप्त होईल. विरोधकांना काही आता कामच उरलं नाही का तिकडे कामच करता येत नाही म्हणून मंदा म्हात्रेंच्या कामामध्ये अडथळे आणताय? माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि कामामध्ये अडथळा आणला नाही त्या विरोधकांना झोपच लागणार नाही आणि त्यांची झोप उडलेली आहे. कारण ह्या वर्षात इतके कामं, लोकांकडे कामं नाही आणि माझ्याकडे कामं झालेले आहेत. त्यामुळे कामाचा जो मी जर पाढा वाचला तर या इलेक्शनमध्ये यांची झोप उडून जाईल. आणि म्हणून विरोधाला विरोध. पण इथली जनता सुज्ञ आहे आणि त्यांना माहिती आहे कोण काम करतं आणि कोण नाही काम करतं. तुमच्याच मतदारसंघातल्या बाजूचे वनमंत्री गणेश नाईक हे आता बिबट्या संदर्भामध्ये एक विधान करताना म्हटलं की 1 कोटी रुपयांच्या शेळ्या आम्ही सोडणार आहोत बिबट्यांना खाद्य म्हणून. मला असं वाटतं त्यांनी आता हा तात्पुरती उपाय दिलेला आहे की बिबट्या जे सगळीकडे आता वाढले त्यांची लोकसंख्या, तर शेळ्या मेंढ्या देऊन त्यांना आपण कसतरी करू. पण मला असं वाटतं की कायमस्वरूपी जो उपाय जर बिबट्यांचा करायचा असेल तर त्यांचं खाद्याची जी चेन होती ती वाढवली पाहिजे, त्यांची संख्या वाढवली पाहिजे. ते हरण खायचे, काही वेगवेगळ्या प्राणी जे जंगलातले असायचे त्याच्यावर बिबटे आणि वाघ सिंह जे जगायचे त्यांची जर आपण संख्या वाढवली, त्यांची फॅमिलीचं उत्पन्न जर वाढवलं आपण, तर मला वाटतं आपल्याला हे जे शेळ्या मेंढ्या वगैरे हे ठीक आहे, तात्पुरती उपाययोजना आहे की आता ते शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात जुन्नर बिन्नर सारख्या ठिकाणी. हाच मुद्दा होता की खारघरमध्ये बिबट्या दिसला, त्याच्यानंतर ऐरोलीमध्ये कोणाला तरी जाणवला, असा उरणमध्ये आलाय. आपण अगदी जवळात ताई, कधीही येऊ शकते. काल नागपूरमध्ये आला होता. काल नागपूरमध्ये हाऊसमध्ये आलेला.
एक तुम्हाला सांगू, संजय गांधी जे राष्ट्रीय उद्यान आहे हे सगळ्या मध्यभागीचं केंद्रस्थान आहे. आमचा जन्म तिथलाच आहे, बोरोलीचा माझा, म्हणून मला माहिती आहे. तर तिथले बिबटे या बाजूला पहाड उतरून दहिसर मीरा भाईंदरमध्ये येऊ शकतात, त्या बाजूला बोरोलीच्या सोसायट्यांमध्ये जाऊ शकतात, या बाजूला ते आपल्या इथं ठाण्यामधून ते खारघर आहे, नवी मुंबई आहे, कोल्हे आहेत, उरण आहे. कोल्ह्याचं दर्शन तुम्हाला सांगू का, येणाऱ्यामध्ये जर तुम्ही गेलात ना तर खाली खाडीत कोल्हे रोज रात्री कुई कुई करतात. तर पूर्वी तर कोल्हे आमच्या घरापर्यंत यायचे खेकडे खायला, आमच्या घरापर्यंत गावात. बेलापूर गावाला किती वेळा सोनेरी कोल्ह्यांचं आम्ही लग्न झाल्यानंतर दर्शन घेतलंय. तर बिबटे आहे ते खाद्याच्या शोधामध्ये, पाण्याच्या शोधामध्ये. आता जसं जसं ऊन पडेल, आता साप बघा पावसात किती आले बिळातून बाहेर, घरात कॉलनीत शिरले, कॉलनीमध्ये जाऊन बाऱ्यांना लटकून बसले, हॉस्पिटलमध्ये गेले, किती ठिकाणी आपण साप पकडले. त्यांची जागा आपण घेतल्यावर ते कुठे येणार, आपल्या जागेत येणार. हे तर मानव धर्म आहे. आपण आज झाडांवरती तिथे आपण कॉलन्या बनवतो. आज नवी मुंबईत काय होतं, सगळं शहर झालं, कॉन्क्रिटीकरण झालं, तर अशा वेळी हे प्राणी जाणार कुठे, ते जंगलातून बाहेर यायला लागले. तर त्यांना खरा पर्याय जर द्यायचा असेल तर तुम्हाला तिथे ते गावठी असतात ना तुमचे ते बैल वगैरे, पूर्वीचे ते जंगली बैल किंवा जंगलात उत्पन्न होणारे प्राणी, भेकडं अशी सगळी ती वाढवली पाहिजेत. ती चेन जर वाढली, त्यांचं उत्पन्न, आता बघा बिबट्यांचं उत्पन्न सगळ्यात जास्त ऊसाच्या पडात. 3-3 वेळा मला वाटतं बिबटे मुलं देत असणार. आणि त्याची संख्याही पहिला 2-3 असायची, आता 5-5, 6-6 वर चाललंय. आणि त्याच्यामुळे हे जे 1000-2000 बिबटे जे एकदम निर्माण झाले. आणि आता तर तुम्ही बघाल तर लहान मुलांना खेचून नेतात, मुलींना नेतात, कित्येक तरी महिला मुलांना नेल्यावर त्यांच्याशी झुंज राहत आहेत. तर या आदिवासी जी लोक आहेत ते खूप घाबरलेत. आणि शहरात तुम्ही जर बघाल, संजय गांधी उद्यानाच्या आजूबाजूच्या ज्या सोसायट्या आहेत त्याच्यात नेहमीच बिबट्यांचं दर्शन होतं. कुत्री नेतात, CCTV कॅमेऱ्यामध्ये आपण बिबटे पाहतो. काल पण एक कोणाच्या घरात बाल्कनीच्या वरती कुठे चढलेला तो दाखवत होते. तर त्यांचं खाण्याची चैन वाढवली पाहिजे, त्यांना पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे. आणि आता तुम्ही बघता अधिकारी लोक काय करतात जंगलामध्ये, ते काय वनाचं काय ते ऑफिस बिपीसमध्ये, म्हणजे बिबट्यांचं खरं प्रमाण वाढते, तिथे लक्ष द्या. काही भीती व्यक्त करताय तुम्ही, काही आपल्याकडेही होऊ शकतं? अरे आपल्या खारघरला आला बिबट्या, तो तर नेहमी डोंगरावर येतो. खारघरला ते वाघदेव आहे. उरणला काय तुमच्या उद्या सिबिडीत पण येईल किंवा माझ्या घरी पण येईल, त्याला काय नवल आहे. तुम्ही त्यांचं खाद्य तयार करून त्यांना, शेळा बकरा मेंढ्या हे काय त्यांचं खाद्य नाही आहे. त्यांचं मुळात जे खाद्य होतं ते जर त्यांना आपण त्या उत्पन्नात वाढ करा ना, हे पैसे तिथे टाका, त्याच्यात वाढ करा आणि त्यांना द्या. या होत्या मंदा म्हात्रे, ज्यांनी सांगितलेलं आहे बिबट्यांसंदर्भातला त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की 1 कोटींच्या शेल्या तर द्याच, मात्र आणखी काही उपाययोजना आहेत, त्या उपाययोजनाही जंगलामध्ये त्यांनी करायला हव्यात, जेणेकरून बिबटे बाहेर येऊन मानवावर हल्ले करणार नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह प्रमोद पाटील, LS मराठी, नागपूर.